2026 येतोय आणि आपण सगळेच काही ना काही बदलायच्या, सुधारायच्या आणि स्वतःला एक चांगलं व्हर्जन बनवायच्या विचारात आहोत. पण फक्त विचार करून काही होत नाही. आयुष्यात बदल आणायचा असेल ना, तर सातत्याने खऱ्या अर्थाने स्वतःला अपग्रेड करावं लागतं. आणि खरं सांगू, स्वतःला प्रूव्ह करणं हे इतरांना दाखवण्यासाठी नसतं, ते आपल्याला स्वतःलाच सिद्ध करायचं असतं की मी करू शकतो किंवा करू शकते. 2026 तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. फक्त या 6 गोष्टी मनापासून सुधारल्या तर. आपण दिवसभर भरभर धावतच असतो. कोणाचं काम पूर्ण करायचं, कोणाला मदत करायची, कोणाचं मन राखायचं. पण या सगळ्यात एक व्यक्ती मागे पडते, ते म्हणजे आपण स्वतः. खरं सांगायचं झालं तर आपण स्वतःलाच आपल्याच यादीत शेवटच्या क्रमांकावरती ठेवतो. पण 2026 मध्ये पहिला बदल इथेच करायचा आहे. स्वतःला पहिल्या नंबरवरती ठेवायचा आहे. स्वतःला प्राधान्य देणं. कारण काय माहितीये, तुम्ही ठीक असाल तर बाकी सगळे ठीक राहणार. तुमचं मन शांती, तुमचं आरोग्य, तुमची ऊर्जा ही तुमची खरी संपत्ती आहे. दुसऱ्यासाठी 1000 वेळा धावून थकलात, पण स्वतःसाठी 2 मिनिटे काढलीत का? नाही ना. मग स्वतःवरती इतका अन्याय कशासाठी? लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. हा तुमचा वेळ आहे, हे तुमचं आयुष्य आहे. तुम्ही तुमची ऊर्जा कोणासाठी वापरता, कोणावर विश्वास ठेवता, कोणत्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवता, हे ठरवण्याचा हक्क फक्त तुमचाच आहे. आणि 2026 मध्ये स्वतःला एक मोठं वचन द्या. मी माझ्या आनंदाला, माझ्या शांततेला आणि माझ्या आयुष्याला आता प्राधान्य देणार. सातत्य. यश मोठ्या मेहनतीनं नसतं, ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी लपलेलं असतं. वर्षातून 2दा जोर लावून काही बदलत नाही, पण रोज 1% सुधारला ना, तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे वेगळे दिसाल. सातत्य म्हणजे रोज स्वतःला दिलेलं एक छोटं वचन असतं. मी आज कालपेक्षा थोडा चांगला होणार. बुकचं 2 पान वाचणं असो किंवा 20 मिनिटाचा व्यायाम असो, फक्त 10 मिनिटे शांत बसून स्वतःवरती काम करणं असो, या छोट्या कृती मिळून तुमच्यासाठी मोठं भविष्य तयार करतात. 2026 मध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, किती केलं यापेक्षा रोज थोडं तरी केलं का, हे महत्वाचं. सातत्य ठेवा, बाकी यश आपोआप येईल. नंबर 3, नकारात्मक लोकांपासून दूर जाणं. तुम्ही कितीही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तरी जर तुमच्या आजूबाजूला सतत तक्रार करणारे, हिणवणारे किंवा तुमचं मन खच्ची करणारे लोक असतील, तर त्यांच्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्यावरती हा होणारच. म्हणून 2026 मध्ये सर्वात धाडसी निर्णय घ्या. ज्या लोकांसाठी राहून तुम्ही थकल्यासारखे वाटतात, जे तुमचं स्वप्न उडवून लावतात किंवा सतत तुम्हाला कमीपणा दाखवतात, अशा लोकांपासून हळूहळू दूर. हा स्वार्थ नाही, हा आत्मसन्मान आहे. तुमच्या शांततेपेक्षा, तुमच्या वाढीपेक्षा मोठं काहीही नाही. तुमचं वातावरण बदललं की तुमचं आयुष्य बदलतं. म्हणून स्वतःला खाली खेचणाऱ्या वर्तुळातून बाहेर पडा आणि जिथे तुमची कदर होते तिथेच राहा. 2026 तुमचं होईल, जर तुम्ही तुमची लोक पर्यावरण योग्य निवडलं तर. वेळेचं व्यवस्थापन. आपल्याकडे आणि जगातील सर्व यशस्वी लोकांकडे एक गोष्ट समान आहे, तेही 24 तास जगतात. फरक फक्त इतकाच की तो वेळ घालवत नाहीत, ते वेळ घडवतात. 2026 मध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर मी बिझी आहे हा बहाणा कायमचा बंद करा. कारण वास्तव असं आहे, वेळ नसतो नाही, प्राधान्य नसतं. दिवसातून फक्त 1 तास स्वतःच्या भविष्यासाठी काढा. करिअर, नवी स्किल्स, पैसा किंवा तुमचे स्वप्न काहीही असो, पण तो 1 तास तुमचा गोल्डन तास बनवा. कारण आपण फोन, रील्स आणि टाइमपास मध्ये हरवून जातो आणि कळायच्या आत आयुष्यच निघून जातं. वेळ देऊन तुम्ही भविष्य बनवता आणि वेळ वाया घालून तुम्ही संधी गमावता. 2026 ला तुमचं वर्ष बनवायचं असेल तर वेळ तुमचा मित्र बनवा, शत्रू नाही. स्वतःवरती गुंतवणूक करा. खरी गुंतवणूक ही कधीच महागडे कपडे, फोन
शो ऑफ मध्ये नसते. ती तुमच्या ज्ञानात, स्किलमध्ये, मानसिकतेत आणि आरोग्यात असते. 2026 पर्यंत स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असेल तर स्वतःचा लेवल अप करा, नवं स्किल शिका, ऑनलाईन कोर्स करा, दिवसाला काही पानं पुस्तकं वाचा, कम्युनिकेशन सुधारण्यासाठी प्रॅक्टिस करा, शरीरासाठी थोडा वेळ द्या. हे सगळं आज छोटं वाटेल, पण याचा फायदा भविष्यात प्रचंड मोठा मिळेल. कारण जग तुमची किंमत तुम्ही स्वतःला किती किंमत देता त्यावरून ठरवतं. तुम्ही स्वतः ज्ञान वाढवलत, सुधारलात, मजबूत झालात तर आयुष्य तुमच्यासाठी मोठी संधीचं दार उघडतं. लक्षात ठेवा, स्वतःवरती केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. उलट तुमचंच आयुष्य काही पावलं पुढे जातं. हार न मानण्याची सवय. जगात हजारो लोक सुरुवात करतात, पण शेवटपर्यंत पोहोचतात ते फक्त काही निवडक लोक. फरक त्यांच्या टॅलेंटमध्ये नसतो, फरक असतो त्यांच्या जिद्दीमध्ये. 2026 मध्ये तुमचा एकच मंत्र असायला हवा, कुठलाही प्रॉब्लेम आला, कितीही वेळा पडलो तरी मी थांबणार नाही. एखादा दिवस चुकला चालेल, शून्यापासून सुरू करण्याची ताकद असेल तर तो दिवस वाया गेलेला नाही. अपयश आलं तर याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करताय. लोक हसले ते त्यांचं काम आहे. तुम्ही त्याच हसण्याला फ्लुएल बनवून आणखी जोरात काम करा. यशाला वेळ लागतो, कधी जास्त कधी कमी, पण एक सत्य कायम असतं, सातत्य आणि जिद्दीसमोर कोणताही अडथळा टिकत नाही. तुम्ही थांबू नका, वाकू नका, हार मानू नका, कारण जिद्दीपुढे नशीबही एक दिवस नतमस्तक होतं. मंडळी, सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे 2026 तुमचं वर्ष होऊ शकतं. तुम्ही चांगले बनल्यास आयुष्य चांगलं होतं. या 6 गोष्टी मनापासून रोज थोडं थोडं करून सुधारा आणि बघा तुम्ही कुठून कुठे पोहोचता. यश दूर नाही, फक्त तुम्ही थांबू नका, लढत राहा, प्रयत्न करत राहा आणि 2026 ला स्वतःला सिद्ध करून दाखवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.